नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाचं सर्वत्र होतंय पालन, मात्र राहुरी नगर परिषदेनं केलीये शासनाच्या आदेशाची पायमल्ली। नांदेड येथील गाडीपुरा भागामध्ये गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात, 2 जिवंत काडतूस जप्त। धामारी येथील महाविद्यालयीन मुलीचा शेततळ्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू, गावामध्ये पाण्यासाठी गेलाय दुसरा बळी, परिसरामध्ये पसरली शोककळा। आणि किल्लेवाडीचे प्रभाकर गंद्रे यांनी प्लास्टिक बंदीला शोधला पर्याय, कागदी पिशव्या आणि कुंड्या तयार करून पर्यावरणाचं रक्षण करण्याचा देण्यात येतोय संदेश। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। महाराष्ट्र शासनानं सर्वत्र प्लास्टिक बंदीचा निर्णय जाहीर केलाय। सर्वत्र या निर्णयाचं काटेकोरपणे पालन केलं जातंय, मात्र राहुरी नगर परिषदेनं महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय धुडकारून लावलाय। नगर परिषदेमधील अधिकारी आणि कर्मचारीच प्लास्टिक पिशवीचा वापर करताना आढळून आलेत। महाराष्ट्र शासनानं 23 जून रोजी राज्यामध्ये प्लास्टिक बंदीचे आदेश काढून गाव पातळीवरील ग्रामसेवकांपासून ते महानगरपालिकेच्या महापौरांपर्यंतच्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। मात्र राहुरी नगर परिषदेनं राज्य शासनाचा आदेश धुडकावून लावलाय। नगर परिषदेमधील अधिकारी आणि कर्मचारीच प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करताना दिसतायत, तर मग इतर लोकांवरती कारवाई आता कधी होणार? पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास थांबवण्यासाठी महाराष्ट्र शासनानं कठोर पावलं उचलली आहेत। प्लास्टिक बंदीचे आदेश काढण्यात आलेत। पर्यावरण प्रेमींनी शासनाच्या या निर्णयाचं स्वागतच केलंय। राज्यभरामध्ये दंडात्मक कारवाई सुरू झाली आहे, मात्र राहुरी नगर परिषद प्रशासनाला पर्यावरणाचे आणि शासनाच्या आदेशाचं काहीही देणं घेणं नाहीये। प्लास्टिकच्या पिशव्या वापरण्यावरती कारवाई करण्यास पालिका प्रशासनाला वेळ नसल्याचं दिसून आलंय। शहरामधील कापड दुकानं, वडापावची दुकानं, भेळीची दुकानं तसेच इतर छोट्या मोठ्या दुकानांमधनं सर्रासपणे प्लास्टिकचा वापर होताना दिसतोय। नगर परिषद कार्यालयाच्या आवारामध्येच बिनबोभाट प्लास्टिक पिशव्यांचा वापर होताना दिसतोय। एवढंच नव्हे तर पालिकेमधील कर्मचारी आणि अधिकारीच प्लास्टिक पिशव्यांचा वापर करतायत। त्यांच्यावरती कारवाई होणार का? पालिका प्रशासनाला कधी जाग येणार, असे अनेक प्रश्न पर्यावरण प्रेमी विचारतायत। यामध्ये राज्य शासनानं काढलेल्या आदेशाची राहुरी नगर परिषदेकडनं पायमल्ली करण्यात आली आहे। जो प्लास्टिक बंदीचा जो निर्णय सरकारने घेतलेला आहे, अत्यंत स्तुत्य असा तो उपक्रम आहे। निश्चित या निर्णयामुळे पर्यावरणाचा जो ऱ्हास या ठिकाणी होत आहे हा थांबला जाईल आणि खूप चांगल्या पद्धतीने जर याची अंमलबजावणी शासन आणि प्रशासनाने जर केली तर निश्चितच त्याचा पर्यावरणाच्या दृष्टीने खूप चांगला इफेक्ट या ठिकाणी जाणवणार आहे। परंतु या ठिकाणी शासन आणि प्रशासन याची दखल घेत असताना सर्व लोकांना सारखा म्हणजे न्याय दिला पाहिजे, म्हणजे जेणेकरून छोटे उद्योग व्यावसायिक असतील, त्याचप्रमाणे मोठे उद्योग व्यावसायिक असतील, या सर्वांवर सारखीच कारवाई या ठिकाणी शासनाने केली पाहिजे। नाहीतर गरीब आणि छोट्या व्यावसायिकांना वेगळा न्याय आणि मोठ्या व्यापाऱ्यांना वेगळा न्याय अशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी झाली नाही पाहिजे। निश्चितच पुन्हा एकदा हा जो उपक्रम आहे शासनाचा प्लास्टिक बंदीचा, हा अत्यंत चांगला उपक्रम आहे या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी। सुट्टीच्या कालावधीमध्ये महाविद्यालयामध्ये असणाऱ्या प्रयोगशाळेमध्ये माती पाणी परीक्षण करून प्रत्येक शेतकऱ्याला मृदा आरोग्य पत्रिका द्यावी, असं आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलंय। कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव इथे आयोजित कृषी पीक परिसंवाद कार्यक्रमामध्ये ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते। नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्र इथे पीक परिसंवाद कार्यक्रमामध्ये केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री जावडेकरांनी थेट शेतकऱ्यांशी वार्तालाप केलाय। शेतीमध्ये होणारे बदल, शेतीत केलेले नाविन्यपूर्ण प्रयोग, अत्याधुनिक तंत्रांचा वापर करून भरघोस उत्पादन मिळवणं याबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांनी शुभेच्छा दिल्यात। यावेळी त्यांच्या समवेत व्यासपीठावरती कृषी तंत्रज्ञान संशोधन अवलोकन संस्थेचे संचालक डॉक्टर लाखन सिंह
पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर SM चव्हाण, कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष कृषीरत्न अनिल तात्या मेहरे, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्यवाहक रवींद्र पारगावकर, KVKचे प्रमुख शास्त्रज्ञ प्रशांत शेटे आदी उपस्थित होते। यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना जावडेकर म्हणाले की पुढील काळामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर असणार आहे, त्यामुळे वेळीच उपाययोजना करून सिंचन तंत्रज्ञानाचा अवलंब करणं फायदेशीर ठरणार आहे, असा सल्ला त्यांनी यावेळी दिलाय। शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन मधुमक्षिका पालन करणं फायदेशीर होऊ शकतं। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या फुलांवरती गोळा केलेल्या मधाला खूप मोठी मागणी आहे, त्यापासून तयार होणाऱ्या मेणाला देखील चांगला बाजारभाव मिळतोय, असंही ते म्हणालेत। या कार्यक्रमाचे आभार ग्रामोन्नती मंडळाचे कार्यवाहक रवींद्र पारगावकर यांनी केले। आज या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतो की KVKच्या 5 वर्षाच्या वाटचालीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम ग्रामोन्नती मंडळातील आमचे सर्व सहकारी, आमचे अध्यक्ष प्रकाश मामा पाटे असतील, कार्यवाहक रवींद्र पारगावकर असतील व कार्य करण्याचे सर्व सदस्य असतील, त्यांनी चांगल्या प्रकारे त्याच्यात लक्ष घातलं आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती करण्याच्या दृष्टिकोनातनं शेतकऱ्याचं उत्पादन दुप्पट झालं पाहिजे या दृष्टिकोनातनं त्याला विविध असं तंत्रज्ञान, विकसित तंत्रज्ञान त्याला दिलं पाहिजे। आणि विकसित तंत्रज्ञान देत असताना त्याची उत्पादन खर्च सुद्धा हा नियंत्रणात राहण्याच्या दृष्टिकोनातनं कृषी विज्ञान केंद्राचं जे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टामध्ये आम्ही त्याप्रमाणे काम करण्याची सुरुवात केलेली आहे। विविध कृषी जे उपक्रम आहेत त्याच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या योजना येतात त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून केलं जातं। काल जावडेकर साहेबांची जी या ठिकाणी भेट झाली आणि जावडेकर साहेबांना आम्ही मुद्दामून संबंध प्रात्यक्षिक जी पिकांची केलेली आहे शेतावरती फिरवलं, मग नेट हाऊसेस असतील, नर्सरी असेल, नंतर नर्सरीमध्ये सुद्धा भाजीपाल्याची नर्सरी असेल, फळबागांची नर्सरी असेल, त्याचबरोबर जे शेड नेट हाऊसमध्ये कॅप्सिकम सारखी पिकं असतील, काकडीसारखं पीक असेल, या पिकाची त्यांना प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी त्या ठिकाणी समाधान व्यक्त केलं। पुढच्या वाटचालीमध्ये KVKच्या माध्यमातून आम्ही सर्व ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष असेल, मी असेल, कार्यवाह असतील, पारगावकर, प्रकाश मामा, आम्ही असं एक संकल्प केला की शेतकऱ्याचं निश्चितपणे उत्पन्न दुपटीपेक्षा जास्त झालं पाहिजे, शेतकऱ्याचं उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि त्याला मार्केटिंग व्यवस्थापन झालं पाहिजे। मग या दृष्टिकोनात आता मंत्री महोदयांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्हाला या ठिकाणी एक रेडिओ स्टेशन तुम्हाला आम्ही देऊ आणि त्या रेडिओ स्टेशनच्या माध्यमातून तुम्हाला 25-30 किलोमीटरचा तुमचा परिसर आहे, या परिसरामध्ये संदेश आणि निरनिराळ्या तज्ज्ञांची व्याख्यानं या ठिकाणी तुम्हाला प्रसारित करता येतील आणि त्याचा वापर आणि लाभ बहुसंख्य शेतकऱ्यांना त्यांच्या घरात घर बसल्या मिळू शकतो। त्या पद्धतीने आम्ही जवळजवळ यंदाच्या वर्षी 1.5 लाखापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलोय SMSच्याद्वारे। गेल्या वर्षी आमच्या प्रदर्शनाला जवळजवळ 68,000 शेतकऱ्यांनी भेट दिली, म्हणजे सुरुवातीला अशी करत गेल्या वर्षी 68,000 आहे, यंदाच्या वर्षी आम्ही विचार करतो 1 लाख शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हे प्रदर्शन 4, 5, 6, 7 या तारखेच्या दरम्यान घेण्याचा आमचा मानस आहे। त्या दृष्टिकोनातनं तयारी पण सुरू झालेली आहे। आज या ठिकाणी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री माननीय प्रकाशजी जावडेकर साहेब यांनी कृषी विज्ञान केंद्रास भेट दिली। या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या सर्व अधिकाऱ्यांशी आणि शास्त्रज्ञांशी संवाद साधला आणि त्यानंतर कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या विविध प्रात्यक्षिक युनिटला त्यांनी भेट दिली। यामध्ये त्यांनी शेती आणि शेतीपूरक असणाऱ्या अनेक उद्योगांची आणि व्यवसायांची सखोल माहिती घेतली। त्याचप्रमाणे जे यशस्वी शेतकरी या ठिकाणी तयार झालेले आहेत त्या शेतकऱ्यांशी त्यांनी संपर्क साधलेला आहे, त्यांच्याशी चर्चा केलेली आहे। या सर्व व्हिजिटमध्ये त्यांनी प्रामुख्याने गायींचा मुक्त गोठा असेल, हायड्रोपोनिक्स युनिट, ॲझोला युनिट तसंच कोंबडी पालन ह्या अशा वेगवेगळ्या युनिट्सला भेट देऊन त्यांनी या ठिकाणी अधिक माहिती घेतलेली आहे। कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव हे आदिवासी विभागात काम करत असताना
आदिवासी शेतकऱ्यांसाठी किंवा या परिसरासाठी कोंबडी पालन खूप चांगली संकल्पना आहे आणि ह्या कोंबडी पालनाच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्र राबवित असलेल्या योजनेचा आणि कार्यक्रमांचं त्यांनी अभिनंदन केलं। याच वेळेस कोंबडी पालनासंदर्भात यशस्वी उद्योजक म्हणून मयूर हॅचरीज मनसर यांचाही त्यांनी गौरव केला की एक बंद पडलेली हॅचरी चांगल्या पद्धतीने तयार करून परिसरातील शेतकऱ्यांना कोंबडीची पिल्ले ते पुरवतात। तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत अनेक शेतकऱ्यांपर्यंत त्यांनी पुरवलेल्या पिल्लांचा पुरवठा झालेला आहे। अनेक शेतकऱ्यांना त्यापासून कोंबडी पालनापासून अधिक आर्थिक फायदा झालेला आहे। स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर। जामखेड तालुक्यातील चौंडी या गावामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या शिल्पसृष्टीची मोडतोड केल्याच्या निषेधार्थ दौंड तालुक्यातील पाटस इथे निषेध मोर्चा काढण्यात आला होता। दौंड तालुका पाटस इथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जामखेड तालुक्यातील चौंडी गावामध्ये शिल्पसृष्टीची अज्ञात इसमांनी कटकारस्थान करून तोडफोड केली। याचा निषेध म्हणून शनिवारी 23 जून रोजी सकाळी 11 वाजता पाटस येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक इथून पाटस पोलीस ठाण्यापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांना अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा स्वरूपाचे निवेदन पोलीस उपनिरीक्षक राहुल यादव यांना देण्यात आले। यावेळी हरीश खोमणे, दौलत ठोंबरे, संभाजी खडके, सुधीर पानसरे, गणेश चोरमेले, तोंडे, विकास कोळपे आदी मान्यवर इथे उपस्थित होते। आज पाटस या ठिकाणी 2 दिवसापूर्वी जी काही घटना घडली, अहिल्यादेवी होळकरांच्या चौंडी या ठिकाणी जे शिल्पसृष्टीचं नुकसान झालं, असे काही अज्ञात समाजकंटक आहेत आणि त्याच्या मागची जी काही विचारधारा आहे याचा जाहीर असा निषेध करण्यासाठी आम्ही या पाटस या गावामध्ये सर्व एकत्र जमलेलो आहोत। अशा पद्धतीचं कृत्य भविष्यात होऊ नये याची जबाबदारी समाज बांधवांनी तर घेतलीच पाहिजे, त्याचबरोबर प्रशासनाने थोडंसं याच्यात लक्ष घालेल अशी आपण सर्वांनी या ठिकाणी अपेक्षा करू। अशा पद्धतीचं कृत्य इथून पाठीमागच्या काळातही बरेचदा घडलेलं आहे। आजकाल विशेषतः धनगर समाज बांधव हा अहिल्यादेवींचा खूप मोठा भक्त आहे आणि धनगर समाज हा भक्तीला वाहिलेला आहे। त्याच्या विचारांवर, त्याच्या आराध्य दैवतावर हा घाला घालण्याचा प्रकार घडलेला आहे। या सर्व वृत्तीचा आम्ही या पाटस गावामध्ये जाहीर असा निषेध व्यक्त केलेला आहे आणि प्रशासनानं, विशेषतः या महाराष्ट्र सरकारनं प्लॅस्टिक बंदीचा निर्णय, अभूतपूर्व असा निर्णय घेतलेला आहे जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास होते। त्याच्यासाठी प्लॅस्टिक बंदीचा निर्णय जेवढा स्वागतार्ह आहे तेवढाच निर्णय या समाजकंटकांवर जर आळा घातला तर तो सुद्धा स्वागतार्ह राहील अशी अपेक्षा या आजच्या दिवशी करतो आणि धन्यवाद। संजय सोनवणे, C24 तास, दौंड। या ठिकाणी वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणीकंद पुणे हे AICTE DTE MSBTE महाराष्ट्र शासन यांची मान्यता असलेलं तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित अल्पावधी कालामध्ये NAC मूल्यांकन प्राप्त करणारं पुण्यामधील एक नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालय आहे। महाविद्यालयामध्ये डिप्लोमा डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांतर्गत विविध शाखा आहेत, ज्यामध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल पदविका इंजिनिअरिंगचा समावेश आहे। अनुभवी आणि तज्ज्ञ प्राध्यापक, 90% पेक्षा जास्त रिझल्ट्स, आधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा उच्च दर्जाच्या प्रयोगशाळा, 10,000पेक्षा जास्त पुस्तकं, जगामधील नामांकित प्राध्यापक आणि शास्त्रज्ञांनी लिहिलेली पुस्तकं, टेक्निकल जर्नल्स तसेच संपूर्ण संगणकीकृत असणारी भव्य डिजिटल लायब्ररी, 2014-15 पासून 95% पेक्षा जास्त प्लेसमेंट्स, मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह आणि उत्तम दर्जाची खानावळ, खेळण्यासाठी भव्य पटांगण तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक, व्यायामशाळा, गार्डन तसेच निसर्गरम्य परिसर। पुणे आणि आसपासच्या विविध भागांमधून महाविद्यालयामध्ये येण्याकरता विस्तीर्ण बस सेवा,
प्रवेश देणं सुरू. आजच आपला प्रवेश निश्चित करा. चला उज्ज्वल भविष्याकरता एकत्र येऊयात. आमचा पत्ता श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणीकंद पुणे, पुणे नगर रोड, वाघोली, BJS कॉलेजच्या मागे, लोणीकंद पुणे 412216. मोबाईल क्रमांक 9595940195, 9923591555 आणि 9923592555. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. नांदेड येथील गाडीपुरा भागामध्ये गावठी कट्टा बाळगून फिरणाऱ्या आरोपीला इतवारा ठाण्याच्या DV पथकानं 21 जून रोजी जेरबंद केलाय. त्याच्याकडनं देशी कट्ट्यासह 2 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. न्यायालयानं आरोपीला 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. नांदेड येथील गाडीपुरा भागामध्ये गावठी कट्टा बाळगून फिरत असलेल्या आरोपीला इतवारा ठाण्याच्या DV पथकानं 21 जून रोजी जेरबंद केलाय. त्याच्याकडनं देशी कट्ट्यासह 2 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. न्यायालयाने त्याला 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. नांदेड येथील रेणुका माता मंदिरासमोरील मार्गावरती एक इसम गावठी कट्टा हातामध्ये घेऊन रस्त्यानं ये-जा करणाऱ्या लोकांना धमकावून दहशत निर्माण करतोय अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतलंय. चौकशी अंती त्याचं नाव सोहम उर्फ प्रदीप लालचंद रोत्रे असं असल्याचं स्पष्ट झालंय. त्याच्याकडनं पोलिसांनी देशी कट्टा आणि 2 जिवंत काडतुसं जप्त केली आहेत. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गर्जे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. इतवारा ठाण्यामधील DV पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर सोळंके, गर्जे, पोलीस नाईक शिंदे, शेख खाजा स्वामी आणि चालक साबेर या कारवाईमध्ये सहभागी झाले होते. तारीख 21/6/2018 रात को 11:30 बजे एक इन्फॉर्मेशन मिली कि एक इसम रेणुका माता मंदिर के पास हथियार लेके खड़ा है और वो आने जाने लोगों को धमकाता है. ऐसे इन्फॉर्मेशन मिलने के बाद DV पथक के PSI सोळंके साहब और उनका स्टाफ वहाँ वो आदमी को ढूंढने के लिए गया तो वहाँ संशयित इसम वहाँ मिल गया. मिलने के बाद उसको चेकिंग किया तो उसके पास एक गावठी कट्टा, 2 जीवंत कारतूस ऐसे मिलने के बाद उसको पुलिस स्टेशन लाया गया और उसको नाम पता पूछा तो उसने उसका नाम सोहम उर्फ प्रदीप लालवंत राऊते, राहणार नवीन पुलाजवळ जुना मोंडा ऐसा बताया. पुलिस स्टेशन लाके उसको कायदेशीर कार्रवाई भारतीय हथियार कायदे के अनुसार की है. कल उसको मैजिस्ट्रेट के सामने खड़ा करके PCR लेने का है. मजहर शेख, C24 तास, नांदेड. पुणेकरांचं बौद्धिक कौशल्य, टोमणे, उपदेश या सर्वांचा एकत्रित आस्वाद घ्यायचा असेल तर तुमच्या समोर एक सोपा पर्याय आहे. तो म्हणजे पुणेरी पाट्या. घराच्या बाहेर किंवा सार्वजनिक ठिकाणी थोड्या विनोदी, तिरकस पण मार्मिक अशा पाट्या दिसल्या की समजायचं आपण पुण्यामध्ये आहोत. अशाच असंख्य पाट्यांचं पुण्यामध्ये प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. हे प्रदर्शन पाहिल्यावरती तुम्ही देखील पोट धरून हसाल यात शंका नाही. पुणे तिथे काय उणे असं नेहमीच म्हटलं जातं. याची प्रचिती पुण्यामध्ये गेल्यावर नक्कीच येते. पुण्याचा दगडूशेठ हलवाई गणपती, शनिवारवाडा, चितळ्यांची बाकरवडी जशी प्रसिद्ध आहे तसंच किंबहुना त्यापेक्षाही जास्त प्रसिद्ध आहे पुणेरी पाट्या. पुण्यामधल्या काही गोष्टी अगदी सातासमुद्रापार प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये पुण्यातल्या पाट्या पहिल्या क्रमांकावरती येतात. पुण्यातल्या पाट्या म्हणजेच पुणेरी लोकांची मार्मिक टिप्पणी असते. या पाट्यांद्वारे पुणेकरांचा स्वभाव, त्यांची वागण्याची पद्धत, उपरोधिक टीका, कधी फटकळ परंतु तेवढीच स्पष्ट असते. लोकांना योग्य संदेश जावा यासाठी या पाट्यांची निर्मिती करण्यात आली आहे. अशाच पाट्या एकत्रित तुम्हाला पाहता येणार आहेत. पुण्यामधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामधील कला दालनामध्ये या पुणेरी पाट्यांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय, ज्याला पहिल्याच दिवशी भरघोस प्रतिसाद मिळालाय. घेऊन आलो मी पुण्यातील सहकारनगर या उपनगरात राहतो आणि हे जे कार्यक्रम जो ठेवला आहे पुणेरी पाट्यांचा तो खूपच सुंदर आहे. मी सहकारनगरमधून हा कार्यक्रम पाहण्यासाठी खास मुलींना घेऊन आवर्जून इथे आलेलो आहे
आणि पुणेरी पाट्या अगदी एकदम शांत, स्वच्छ आणि निरभ्र आणि मनाला भेटणार आहेत, हृदय स्पर्श आहेत. त्यामुळे पाट्या वाचताना खूपच आनंद मिळतो आणि मुलांनाही फार आनंद झालेला आहे पाट्या वाचून. त्यामुळं मुलांना खूपच आवड निर्माण झाली. मुलं एकदम मोठ्या कौतुकानं पाट्या पाहतात, ते वाचतात येत. अमोल उदमालेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील राजेंद्र कांबळे या युवकाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करावा आणि आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी मातंग एकता आंदोलनाच्या वतीनं कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आलं आहे. कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील राजेंद्र लक्ष्मण कांबळे हा मंगळवारी 19 जून रोजी देहगाव रोड येथील एका तळ्याजवळ मृत अवस्थेमध्ये आढळून आला होता. शहर पोलीस स्टेशनला मुलाचे वडील लक्ष्मण दादा कांबळे यांच्या फिर्यादीवरनं सदर मयताची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र मयत राजेंद्र कांबळे याचा घातपात झाला असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केलाय. कांबळे कुटुंबियांवरती अन्याय झालाय असं समाज बांधवांच्या वतीने व्यक्त होत आहे. म्हणून कांबळे कुटुंबियांना न्याय मिळावा आणि आरोपींना तात्काळ अटक होऊन कडक शासन व्हावं, तपास कार्यामध्ये गती यावी या मागणीकरता पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलंय. या प्रसंगी मातंग एकता आंदोलनाच्या वतीनं इशारा देण्यात आलाय. ही घटना घातपाताची आहे अशी चर्चा सुरू आहे. या संबंधित आरोपीचं नाव मयताचे नातेवाईकांनी पोलिसांना दिलंय, तरीही आरोपी मोकाट फिरतोय. सदर घटनेबाबत आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास 28 जून रोजी मयत कांबळे यांचा दशक्रिया विधी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये करण्यात येईल आणि राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. या प्रसंगी PSI भरत मोरे यांना निवेदन देण्यात आलंय. या प्रसंगी मोठ्या संख्येनं समाज बांधव आणि विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथे उपस्थित होते. 19 तारखेला जी घटना घडली, राजेंद्र लक्ष्मण कांबळे या तरुणांना त्या ठिकाणी हत्या करण्यात आली आणि त्या हत्येचं स्वरूप वेगळ्या पद्धतीनं सांगितलं जात आहे. तर प्रशासनाला माझी विनंती राहील का महाराष्ट्रामधून विविध संघटना या संदर्भात त्या कुटुंबियाची भेट घेऊन पोलीस प्रशासनाला भेट देऊन त्या ठिकाणी ज्या विचारत आहे पण योग्य तसा तो तपास होत नाही, तरी पोलीस प्रशासनाला माझी विनंती राहील की त्या मनोज कांबळे यांनी जी घटना सांगितली त्या घटनेचा पूर्ण अभ्यास करून तपास करून त्या ठिकाणी पोलीस प्रशासनावर त्या ठिकाणी दखल घ्यावी आणि योग्य ते शासन आरोपींना झालेच पाहिजे. तेवढं बोलतो. जयलवजी यांची जी संशयास्पद जो मृत्यू झालेला आहे, निश्चितच पोलीस स्टेशन कोपरगाव शहर हे आजपर्यंत तरी चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहेत आणि जे IO आहेत इन्चार्ज ऑफिसर दौलतजी जाधव साहेब यांनी निश्चितच या प्रकरणामध्ये व्यवस्थित लक्ष घालून आणि या प्रकरणाला अंतिम स्वरूप द्यावं असे आम्ही समाजाच्या वतीने मागणी व अपेक्षा करतो. आणि त्याचबरोबर आज आलेले आमचे कांबळे सर असतील, ज्ञानेश्वर भाऊ असतील, या सर्व या टीमने प्रत्येकजण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या संघटनेमार्फत वेगवेगळ्या कमिटीमार्फत त्या घराला आपण भेट देत आहात आणि आजपर्यंत सर्व शांतता पद्धतीने सर्व काही आंदोलनं वगैरे चालू आहेत. आणि मी पोलीस स्टेशनला एकच विनंती करेन की आपला हा जो तपास आहे हा निष्पक्ष व व्यवस्थित व्हावं या ठिकाणी मी नमूद करू. मातंग एकता आंदोलन संघटनेच्या वतीने तसेच नगर जिल्हा व कोपरगाव तालुक्यातील सर्व मातंग समाजाच्या वतीने विविध संघटनांच्या वतीने आज संवत्सर या ठिकाणी जी घटना घडली, गेल्या 18 जून रोजी जी घटना घडलेली आहे, संवत्सर या ठिकाणी येऊन आमचे समाज बांधव राजेंद्र लक्ष्मण कांबळे यांचा त्या दिवशी घातपाताने मृत्यू झालेला आहे. त्या संदर्भात आज या मातंग समाजातील सर्व लोक त्या संवत्सरला जाऊन त्या स्थळाला भेट देऊन आलेले आहेत. त्या मयत कुटुंबाच्या घरी जाऊन पण त्यांना भेट देऊन आलेले आहेत आणि त्या संदर्भात आज आम्ही या ठिकाणी कोपरगाव पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. सर्व समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलेलं आहे की सदर जी घटना जी घडली ही घातपाताची घटना असून संबंधित जे आरोपी आहे की आरोपी मयत जो आहे राजेंद्र लक्ष्मण कांबळे त्याच्या घरच्यांनी जी काही नावं सांगितलेली आहेत किंवा तिथे जी कुजबूज चालू होती ती नावं आम्ही पोलीस स्टेशनला कळवलेली आहे आणि पोलिसांनी योग्य ती कारवाई करून त्या संबंधितांना अटक करावी व हा निश्चितच हा घातपाताचा हा खुनाचा गुन्हा आहे. हा गुन्हा उघड झाला पाहिजे. जे मारेकरी आहेत त्यांना कठोर शासन झालं पाहिजे आणि याच्यामध्ये जर कुठला राजकीय दबाव येऊन या मारेकऱ्यांना किंवा जे संबंधित आरोपी आहेत त्यांना जर या ठिकाणी सोडण्याचा प्रयत्न झाला तर संपूर्ण मातंग समाजाच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि होणाऱ्या घटनेला होणाऱ्या परिणामाला पोलीस प्रशासन जबाबदार असेल याची नोंद घ्यावी
जय तालुका कोपरगाव इथे राजेंद्र कांबळे नामक समाजाच्या युवकाची जो आकस्मिक मृत्यू झालेला आहे, त्या मृत्यूच्या संदर्भात त्यांच्या घरच्यांशी आम्ही बोललेलो आहे. घरच्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे बंधू इथे आहे मनोज कांबळे, त्यांच्या म्हणण्यानुसार हा आकस्मिक मृत्यू नसून ही घातपाताची घटना आहे. त्यांनी संशयिताची नावंसुद्धा पोलीस स्टेशनला कळवलेली आहे, परंतु आजही संशयित आपल्याला मोकाट फिरताना दिसत आहे. हा नक्कीच घातपाताचा प्रकार आहे. कुणाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी सकल मातंग समाजाच्या वतीने आम्ही सर्व या ठिकाणी जमलेलो होतो. पोलिसांना निवेदन दिलेलं आहे. पोलिसांना या निमित्ताने सांगू इच्छितो की सदर आरोपीवरती कुणाचा गुन्हा दाखल होऊन त्यांना गजाआड करावे, अन्यथा महाराष्ट्रातील मातंग समाजामध्ये जे अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे, महाराष्ट्रातील मातंग समाजावरती अन्यायाची मालिका खंडित होत नाही आणि याविरुद्ध समाजामध्ये आता एक वेगळ्या प्रकारची अशांतता पसरण्याच्या मार्गावर आहे. समाज आक्रमक होऊ नये यासाठी प्रशासनाने, पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेऊन आरोपींना संबंधित गुन्ह्यामध्ये जे काही लोक सहभागी असतील त्यांना गजाआड करावं. त्यांच्यावर रीतसर जे काही कलम असतील IPC नुसार वगैरे ते कलम लावावेत, अन्यथा महाराष्ट्रातील सकल मातंग समाज, त्याचबरोबर जे काही धडाडीनं पुढे येणारे सर्व कार्यकर्ते आहे, त्यामध्ये विनोदजी राक्षे आहे, आमचे पोळ साहेब आहे, शरदजी त्रिभुवन आहे, अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांनी जे काही व्यूहरचना केलेली आहे त्यामध्ये जे काही परिणाम होतील त्यामध्ये क्रांतिगुरू सोशल फाउंडेशनचाही सहभाग असणार. आम्ही मागे थांबणार नाही. या निमित्ताने एक छोटासा अल्टिमेटम देऊ इच्छितो. मयत राजेंद्र लक्ष्मण कांबळे यांच्याबद्दल मातंग एकता आंदोलनतर्फे जे अध्यक्ष आहेत नामदार रमेशदादा बांगवे यांचं आणि ज्ञानेश्वर विश्वनाथ राक्षे यांच्या लेटर पॅडवरती आम्हाला निवेदन प्राप्त झालेलं आहे. सदर अमरूचा तपास योग्य पद्धतीने करण्यात यावा अशी सर्वांच्या तर्फे मागणी आहे. आम्ही सदर अमरूचा तपास माननीय पोलीस निरीक्षक जे दौलतराव जाधव साहेब आहे ते एकदम काटेकोरपणे करत आहेत. तर स्वतः त्यांनी त्याच्याकडे तपास घेऊन त्याचे CDR रिपोर्ट्स, त्याच्यानंतर त्याचे ते PM नोट्स आहेत ते प्राप्त केलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांनी या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी नाशिकला सुद्धा स्वतः गेलेले आहेत. तर ते ग्रॅव्हिटीने या गुन्ह्याचा तपास करत आहेत. तरी आपण आमच्या पोलिसातर्फे कोणावरही अन्याय होणार नाही अशा प्रकारे आम्ही दखल घेऊन सदर गुन्ह्याचा तपास करीत आहोत. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. समाजामधील वंचित, उपेक्षित आणि अनाथ घटकांना आधार देण्यासाठी पुण्यामधील आदर फाउंडेशन या सामाजिक संस्थेने गेल्या अनेक वर्षांपासून पुढाकार घेतलाय. अशाच एका अनाथ मुलीचे पालकत्व देखील आदर फाउंडेशन या संस्थेच्या राहुल माने आणि नगरसेविका साईदिशा माने यांनी स्वीकारलाय. जगण्याला नशिबाची साथ लागते असं नेहमीच म्हटलं जातं, पण एखाद्याच्या आयुष्यामध्ये जर त्याचं सर्वस्वच हिरावलं गेलं असेल तर त्याला काय म्हणायचं. पण संत परंपरेच्या उक्तीप्रमाणे ज्याला कोणी नाही वाली त्याचा पांडुरंग हरी या वाक्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. इयत्ता 8वीमध्ये शिकणाऱ्या अर्पिता बनकर या मुलीनं काही वर्षांपूर्वी आपले आई वडील गमावले, म्हणून ती एकटी पडली. तिच्या आजीनं तिचा योग्य सांभाळ करण्याचा निर्णय घेतला आणि तिला घेऊन ती पुण्यामध्ये सहकार नगर इथे राहायला आली आहे. या मुलीची गोष्ट कानावरती आल्यानंतर आदर फाउंडेशनचे संस्थापक राहुल माने यांनी कुठलीही वेळ न दवडता थेट तिचं घर गाठलं आणि पत्नी साईदिशा यांच्यासह तिचं पालकत्व स्वीकारलंय. नूतन मराठी विद्यालयामध्ये शिकणाऱ्या या अर्पिताबद्दल नगरसेविका साईदिशा माने यांनी काय भावना व्यक्त केल्यात ते आपण पाहूयात. मी प्रभावती सुभाष वाघोले. हे अर्पिता बनकर ही माझ्या मुलीची मुलगी आहे. मुलीला तिकडं खूप त्रास देऊन तिला म्हणजे ती एक्सपायर झाली. ॲसिड पाजण्यात आला, अन्न नलिका 4 महिने जगली, तिथून पुढं ती एक्सपायर झाली. तेव्हापासून ही मुलगी आमच्याकडेच आहे. ते लोक माहितीला पण आले नाहीत, त्यामुळे ही मुलगी कुणाला द्यायची हा प्रश्न होता, म्हणून मग ती माझ्याकडेच राहिली. पण हिला सांभाळते म्हणून मग सगळे नातेवाईक वगैरे तुटले आणि कोणीच म्हणजे स्वीकार करत नाही आहे. माझ्या घरच्यांची इच्छा आहे की मी हिला सोडून द्यावं, पण कुठं सोडायचं ते मला जमत नाही. त्याच्यामुळं मला आत्ता सध्या घरदार सगळं सोडून मला बाहेर पडायची वेळ आली. मी इथं एक 7-8 महिन्यापासून एक हॉटेलवर काम करते. तर त्या हॉटेलचे जागेचे मालक आहेत, अण्णा गौडा म्हणून आहेत. तर मी त्यांना जाऊन भेटले, त्यांना सांगितलं की मला हिच्या शिक्षणासाठी काहीतरी करा,
की माझं वय आता सध्या 54 आहे, मी जास्त काम नाही करू शकत, पण तरी पण करते. तर मग त्यांनी त्यांचेच मित्र आहेत वाटतं, तर त्यांना सांगितलं, माझ्यासमोर फोन करून सांगितलं की अशी अशी मुलगी आहे, तर ते तेवढं लक्ष टाका. मग त्यांनी लेटर पण दिलं. ते म्हटले तुम्ही जाऊन नुसतं एकदा भेटा. मग आम्ही तिथं जाऊन भेटलो. तिकडून आम्हाला निरोप आला, ज्यांची संस्था आहे तिकडून निरोप आला. त्यांनी लगेच बोलवलं पण, आणि ज्या दिवशी बोलवलं त्याच दिवशी हिचं सगळं हे करून त्यांनी लगेच सगळं म्हणजे पालकत्व म्हणजे त्यांनी स्वतःच घेतलं तिला. आधार प्रतिष्ठान म्हणून आहे, आणि त्यांचे जे मेन अधीक्षक काय ते मेन आहेत ते साई दिशा राहुल माने आणि राहुल माने साहेब. माझं नाव अर्पिता माणिक बनकर. मी नुमवी शाळेत शिकते. मी सध्या 8वीत आहे. आणि मला नृत्य आणि स्विमिंग, जिम्नॅस्टिक ह्याच्यात खूप आवड आहे, आणि मला मोठे होऊन ॲक्टर बनायचं आहे. मला जे बनायचं आहे त्यांनी मला खूप मदत केली आहे. माझ्या शाळेची फी भरली, त्याच्यानंतर मला सगळं साहित्य घेऊन दिलं शाळेचं. आणि त्यांनी अजून मी माझ्या पायावर उभं राहतोपर्यंत, माझं काहीतरी पुढं होतोपर्यंत ते माझी मदत करणार आहेत, म्हणजे ते माझे पालक होणार आहेत. मी नगरसेविका साई दिशा राहुल माने. अर्पिताबद्दल मला माझ्या मिस्टरांच्या मित्राकडून कळलं की अशी अशी मुलगी आहे आणि तिच्याबरोबर हे सगळं असं झालं आहे. आम्हाला मुलं तर नाही, माझी 108 मुलं दत्तक, पर त्यात ही जी मला मिळाली मुलगी आणि हिचं पालकत्व ही जोपर्यंत स्वतःच्या पायावर उभी राहत नाही तोपर्यंत मी करणार आहे. अतिशय टॅलेंटेड मुलगी. तिच्या आजीचं फार कौतुक की त्यांनी सगळ्यांना विरोध करून स्त्री शक्ती काय आहे त्याचं संपूर्ण उदाहरण आहेत त्या, की त्यांनी कोणाचाही विचार न करता या मुलीसाठी सगळं घर परिवार सोडून तिचं काहीतरी घडवावं, तिला काहीतरी बनवावं आयुष्यात, म्हणून ते धडपड करत आहेत. माझं नशीब आहे की मला ही संधी मिळाली आहे की मी तिची आई बनून तिचं शिक्षण आणि जोपर्यंत ती तिच्या पायावर उभी राहत नाही तोपर्यंत मी तिच्या पाठीशी आणि त्याच्यानंतरही कायम उभी राहणार आहे. मला ही घटना गेल्या आठवड्यातच कळाली, आणि जसं कळालं तसं माझ्या मिस्टर राहुल माने यांनी लगेच फोन केलं आणि लगेच मला सांगितलं, आणि नंतर आम्ही लगेच तिचं सगळी हालचाल केली, कारण की शाळा लवकरच चालू होणार होती. तर आम्ही लगेच गेलो. तिची पुस्तकं, तिची शाळेची कपडे, तिची बूट, मोजे सगळं. हा तिने आनंद मला दिला आहे, तर त्याच्यासाठी मी तिची आभारी आहे. तिने नसावं माझं आभारी कधीही. मी तिची आभारी आहे की तिने ते पालकत्व माझं स्वीकारून तिने ही मला संधी दिली आहे, तर मी तिला थँक्यू बोलते. अर्पिताच्या कलागुणांमुळे ती भविष्यामध्ये नक्की प्रगती करेल देखील, पण माने दाम्पत्यानं पोटच्या पोरीसारखे तिचं पालकत्व स्वीकारल्यामुळे तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजपासून खऱ्या अर्थानं सुरुवात झाल्याची खात्री आता तिलाही बाळगायला हरकत नाहीये. माने दाम्पत्याच्या या निस्वार्थ कार्याला C24 तासचा मनापासून सलाम. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. मला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. शिरूर तालुक्यातील धामारी येथील तेजल वाघमारे या महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलीचा शेततळ्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय. ती शेततळ्यामध्ये पाणी आणण्यासाठी गेली होती, त्यावेळी ती पाय घसरून पडली आणि तिचा मृत्यू झालाय. तेजलच्या मृत्यूमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. शिरूर तालुक्यातील धामारी येथील तेजल सुनील वाघमारे या महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या मुलीचा शेततळ्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेनं धामारी गावावरती शोककळा पसरली आहे, तर मुलीची आई आणि भाऊ यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय. तेजल नेहमीप्रमाणे शेततळ्यामध्ये पाणी आणण्यासाठी गेली होती, त्यावेळी तिचा पाय घसरला आणि ती पाण्यामध्ये पडली, त्यावेळी तिचा मृत्यू झालाय.
बराच वेळ ती परत न आल्यामुळे नातेवाईकांनी शेततळ्याकडे धाव घेतली. त्यानंतर ही दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. धामारी येथील दलित वस्तीमध्ये ही घटना घडली आहे. येथील श्रीमती चंचला वाघमारे या पतीच्या निधनानंतर आपल्या 2 मुलांसह शेती आणि मजुरी करून उपजीविका करतायत. त्यावेळी थोरली मुलगी तेजल हिचा दुर्दैवी अंत झालाय. त्यामुळे इथे माय लेकरांसह नातेवाईकांना देखील मोठं दुःख झालंय. नुकतीच 12वीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तेजलचं पितृछत्र 6 वर्षांपूर्वी हरवलं होतं. तर लहान भाऊ विशाल आणि आईसह कुटुंबाच्या पालपोषणासाठी ती मजुरी आणि शेतीमधील काम करून शिक्षण घेत होती. 1 दिवस आधीच पहिल्या वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ती पाबळच्या पद्मिनी महाविद्यालयामध्ये आली होती. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेत असलेली तेजल आणि अनेक स्वप्न उराशी बाळगून सुखाचे दिवस येतील या आशेवरती मुलांसाठी जगत असलेली तिची आई आज या लेकराच्या दुर्दैवी मृत्यूमुळे खचून गेली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी झगडावं लागतंय ही मोठी शोकांतिका आहे. शिरूर हवेली मतदारसंघामध्ये सर्वात मोठं राजकारणाचं गाव म्हणून धामारी या गावाची ओळख आहे. पण येथील दलित वस्ती भौतिक सुविधांपासून वंचित आहे. एवढी मोठी घटना घडून पोलीस पाटील सोडून या गावामधील एकही गाव पुढाऱ्यांनी या कुटुंबाची साधी चौकशी सुद्धा केली नाहीये. तेजलचे काका चिंतामण हरिभाऊ जाधव हे सणसवाडी इथे कामाला आहेत. ते कामावरनं परत येत असताना त्यांना ही घटना कळवण्यात आली. त्यानंतर पोलीस पाटील आत्माराम डफळ आणि नातेवाईकांनी पोलिसांना कळवलं. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केलाय आणि शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला. दरम्यान पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे PI सदानंद शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय डावरे हे करतायत. माझं नाव महादू शंकर मोहिते. या ठिकाणी तेजल सुनील वाघमारे या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू याच्यामुळे झाला आहे की आम्ही वारंवार 1900 मला वाटतं काहीतरी 84 सालापासून हा हापसा झालेला आहे. त्याच्यानंतर आम्ही वारंवार मागणी केलेली पाण्यासाठी की आमच्या इथं एकदम असे वयस्कर मंडळी असतात, त्यांचे इतकं हाल होतात, तो हापसा हापसता येत नाही. कधीतरी त्याला अगदी लय पाऊस झाला तरच पाणी येतं. तर आम्ही गावकऱ्यांना ग्रामपंचायतला नेहमी म्हणजे निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे. त्यानंतर माझी मंडळी ग्रामपंचायतला 2004 साली 10पर्यंत ग्रामपंचायत सदस्य होत्या. त्या काळामध्ये काही आम्ही 2 पाईपलाईनची कामं करून घेतली, पण त्या पण काही व्यवस्थित चालत नाहीत. काही ना काही कारणास्तव त्या फुटल्या जातात, फोडल्या जात असतील किंवा फुटल्या जातात. त्यामुळं आमच्या वस्तीला पाणी येत नाही. गावामध्ये पाणी असतं, त्याच्यामुळं हा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. याच्याही अगोदर एक दुर्दैवी घटना अशी घडलेली का हा हापसा उन्हाळ्यामध्ये हापसत असताना एका व्यक्तीला अटॅक आला. ती पण इतकी दुर्दैवी घटना होती. त्यावेळेला पण आम्ही आमची मागणी मांडली होती ग्रामपंचायतीसमोर. त्याचा पण काही विचार केलेला नाही. याच्या अगोदर कायमस्वरूपी काही तुम्हाला पाण्याची सोय झाली का? नाही, याच्या अगोदर कायमस्वरूपी पाण्याची सोय. काय निवेदन वगैरे तुम्ही निवेदन दिले होते आम्ही ग्रामपंचायत. काय कारवाई झाली? त्याच्यावर काहीच कारवाई नाही झाली. सीमा आनंद मोहिते लवजी शक्ती सेनेची अध्यक्ष आहे. गेले कित्येक वर्ष आमच्याकडं पाण्याची एवढा मोठा तुटवडा आहे की पाण्याची सोय कोणी करत नाही. गेल्या 2 वर्षापूर्वी आम्ही पलीकडनं वाघोल्यांच्या इथनं विहिरीत उतरून पाणी काढत होतो. अक्षरशः आम्ही तिथं बऱ्याच सदस्यांना, पंचायत समिती सदस्य असू दे, ZP सदस्य असू दे, बऱ्याच जणांना मी नेऊन दाखवलं सुद्धा, तरी त्याच्यावर काही कार्यवाही झालेली नाही आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी आमच्याकडे भिवाजी मोहिते यांची पाणी हापसून जाग्यावर ते गेले, तरी काही कदर घेतली नाही. आज आमची एक मोठी मुलगी 19-20 वर्षाची मुलगी तळ्यात पडून गेली, तरी अजून गावकऱ्यांनी आमची काहीही सुविधा केली नाही. आत्ता आम्हाला पाण्याची अजिबात सोय नाही आहे. पलीकडे हारपुड्याने आम्हाला पाणी दिलेलं आहे, त्या विहिरीवर आम्ही पाणी भरतो, पण नदी आता ओढ्याला पाणी आल्यामुळे आम्हाला पलीकडे जाता येत नाही. मग आमच्या पाण्याची सोय काय? गावकरी आमचा काही विचार करत नाही. फक्त त्यांच्याकडे गेलं, प्रत्येक वेळी आम्ही निवेदन दिलं गेलं की म्हणतात हां आम्ही करतो, हे केलं ते केलं, ही टाकी बांधली ती टाकी बांधली, पण इथं एकही टाकी उपस्थित नाही आहे. नळ पाणी दिले आहे आम्हाला, पण ते पाणी 6 महिने जर येत नसेल तर त्या नळ पाण्याची योजना आम्हाला काय कामाची आहे? त्याचा उपयोग काय आहे? उपयोग तर झाला पाहिजे ना महिलांना. नाहीतर माहीत आपल्या उचलतात, हांडे जातात, मंदिराकडे जातात. ॲक्च्युअल काही वेळेस आम्ही पाबर रोडच्या हापशावरनं पाणी आणलंय आणि तिथून महिलांनी पाणी आणायचं म्हणजे येता एखादी महिला पुन्हा गेली,
याच्यानंतर अजून आमची काही मुलं गेली तर याला जबाबदार ग्रामपंचायत राहील का किंवा शासन राहील का? प्रशासन आमचा काय विचार करते? हरिजन वस्ती म्हणजे काय? डायरेक्ट सगळ्यांनी आम्हाला सोडूनच दिले का? आमच्याकडे पाणीपट्टी घेतली जाते, आमच्याकडून लाईट बिल घेतलं जातं, सगळ्या गोष्टी आम्ही पुरवतो, पण मग आमच्या सुविधांचं काय? आमचा 25% निधी कुठे गेलाय त्याचं आतापर्यंत आम्हाला काही माहीत नाहीये. किंवा आता आमचा गाव आमचा विकास, वित्त आयोग आले, 14 वित्त आयोग, 14 वित्त आयोगात काय केलंय? रस्ता कशासाठी पाहिजे आम्हाला? रस्ता महत्वाचा आहे की पाणी महत्वाचं आहे? पाणी आम्हाला हे महत्वाचं मिळालं पाहिजे. इथे एक बोर दिलाय त्याला पण पाणी नाहीये. ते किती वर्षापूर्वी जवळ 84ला तो हापसा झालेला आहे, त्यानंतर त्याचं काहीही केलेलं नाहीये. गेल्या वर्षी म्हणे तुम्हाला एक आम्ही बोर पंप देतो, तो घेतला कुठं? मंदिराकडे कुणी जायचं? रस्त्याने आमची छोटी मुलं जर पाण्याला जाताना ऍक्सिडेंट वगैरे झाला तर याला जबाबदार ग्रामपंचायत राहील का? तुम्ही ह्या पद्धतीने ग्रामसभेमध्ये काही निवेदन वगैरे दिलते का? याआधी बऱ्याच वेळा ग्रामसभेमध्ये आम्ही बोललोय, पण म्हणतात आता हे करू ते करू, पण अजूनपर्यंत काही झालं. लेखी तक्रारी दिलेल्या आहेत, तोंडी तक्रारी, प्रत्येक आमचा माणूस तिथं गेला की तोंडी तक्रार देतोय, पण याच्यावर कोणीच आतापर्यंत दखल घेतली ना. प्रशासनाने घेतली ना, ग्रामपंचायतने घेतली ना, गावकऱ्यांनी घेतली. आम्हाला कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे. आतापर्यंत आमच्या 2 व्यक्ती गेलेल्या आहेत. सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ. आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी येथील माननीय अनिल भाऊ वाळुंज युवा प्रतिष्ठान पोंदेवाडी यांच्या वतीनं 11 विद्यार्थिनींना सायकलचं वाटप करण्यात आलंय. दरम्यान या स्तुत्य उपक्रमाचं ग्रामस्थांनी मोठं कौतुक केलंय. आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी गावामधील प्रत्येक सामाजिक धार्मिक कार्यामध्ये मोलाची कामगिरी करणाऱ्या माननीय अनिल भाऊ वाळुंज युवा प्रतिष्ठानतर्फे गावामधील 11 विद्यार्थिनींना मोफत सायकलिंगचं वाटप करण्यात आलंय. यामुळे दूरवर्ण शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थिनींचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. यावेळी पालक आणि विद्यार्थिनींनी आभार व्यक्त केलेत. अनिल भाऊ युवा प्रतिष्ठानतर्फे पोंदेवाडी येथील माध्यमिक विद्यालय पोंदेवाडी इथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांच्या हस्ते या सायकलिंगचं वाटप करण्यात आलं. यावेळी मामासाहेब मोहोळ संस्थेचे संचालक हरिश्चंद्र बालघरे, जयसिंग पोंदे, पोपट रोडे, संजय गोरे, पोपट मिंगडे, भरत फल्ले, विठ्ठल मखर, पोपट पोंदे, निलेश मांजरे, मोहन गवारी, निलेश पडवळ, संदीप पोखरकर, महेंद्र पोखरकर, संतोष पोखरकर, अमित दौंड यासह अनिल भाऊ वाळुंज युवक मित्रमंडळाचे कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. याच्यात कसल्याही प्रकारचं राजकारण आहे. आता काही ठिकाणी म्हणजे की लाखनगावची लोक पोरं इकडे येतात किंवा काय, आता ते ऍक्च्युअली राहायला पोंदेवाडीला आहेत पण शाळेला लाखनगाव जात होते. त्यामुळे या ठिकाणी प्रदीप पाचरने आपण सर्वांनी, संतोष पोखरकर सर्वांनी प्रयत्न करून या ठिकाणी की आपल्या पोंदेवाडीची मुलं तिकडे इकडे आले. प्रथम आपल्या सर्वांच्या या ठिकाणी मी स्वागत करतो, अभिनंदन करतो. अशाच प्रकारे आपण दरवर्षी त्या मुलांना प्रोत्साहन करण्यासाठी चांगल्या प्रकारे सायकलिंग अजून चांगल्या प्रकारे या ठिकाणी राबत जाऊन या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत करतो या ठिकाणी सांगतो. गेल्या अनेक वर्षांपासून या गावामध्ये अनिल शेठ वाळुंज आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी या गावामधील गोरगरीब लोक असतील त्यांच्याकरता देखील वेगवेगळ्या योजना शासनाच्या माध्यमातून असेल किंवा वैयक्तिकरित्या असतील. मागे आपण सर्वजण कार्यक्रमाला होतात त्यावेळी देखील पिठाच्या गिरणींचं वाटप करण्यात आलं, सायकलींचं वाटप करण्यात आलं, कुटुंबामध्ये लागणाऱ्या ज्या ज्या गरजेच्या वस्तू त्यांचं वाटप करण्यात आलं. आणि आम्ही देखील सन्माननीय संस्थेचे अध्यक्ष अशोकांना मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गेल्या वर्षी जो कार्यक्रम करण्यात आला होता त्याला देखील सर्वजण उपस्थित होतो. समाजामध्ये अनेक माणसं आर्थिकदृष्ट्या सक्षम त्या ठिकाणी असतात, परंतु दातृत्वाची भावना ही सर्वांच्याच प्रती असते अशातला काही त्यामध्ये भाग नाही. परंतु अनिल शेठ वाळुंज एक प्रतिकूल परिस्थितीमध्ये असणारा हा तरुण सहकारी, मग सुरुवातीच्या कालखंडामध्ये नोकरी केलेली असेल आणि तदनंतरच्या काळामध्ये आपला स्वतःचा व्यवसाय सुरू केल्यानंतर व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने करत असताना त्यामधून जे 2 रुपये आपल्याला मिळतील त्यामधून समाजाच्या प्रती काही ना काहीतरी काम केलं पाहिजे म्हणून त्यांनी त्यांच्या असणारे सर्व सहकारी यांना संदीप पोखरकर असेल किंवा महेंद्र असेल यांना बरोबर घेऊन या गावामध्ये तरुणांचं संघटन केल्यानंतर मग गावातील दूध संस्था असेल किंवा पतसंस्था असेल, ग्रामपंचायत असेल, या संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने करत असताना गावचा विकास, रस्ते, पाणी पुरवठा योजना याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं काम केल्यानंतर लोकांचं देखील आर्थिक स्थितीमान उंचावलेलं आहे.
अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणीकंद पुणे हे AICTE DTE MSBTE महाराष्ट्र शासन यांची मान्यता असलेलं तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित अल्पावधी कालामध्ये NAC मूल्यांकन प्राप्त करणारं पुण्यामधील एक नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. महाविद्यालयामध्ये डिप्लोमा डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांतर्गत विविध शाखा आहेत, ज्यामध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल पदविका इंजिनिअरिंगचा समावेश आहे. अनुभवी आणि तज्ज्ञ प्राध्यापक, 90% पेक्षा जास्त रिझल्ट्स, आधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा उच्च दर्जाच्या प्रयोगशाळा, 10,000पेक्षा जास्त पुस्तकं, जगामधील नामांकित प्राध्यापक आणि शास्त्रज्ञांनी लिहिलेली पुस्तकं, टेक्निकल जर्नल्स तसेच संपूर्ण संगणकीकृत असणारी भव्य डिजिटल लायब्ररी, 2014-15 पासून 95% पेक्षा जास्त प्लेसमेंट्स, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह आणि उत्तम दर्जाची खानावळ, खेळण्यासाठी भव्य पटांगण तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक, व्यायामशाळा, गार्डन तसेच निसर्गरम्य परिसर. पुणे आणि आसपासच्या विविध भागांमधून महाविद्यालयामध्ये येण्याकरता विस्तीर्ण बस सेवा. प्रवेश देणं सुरू. आजच आपला प्रवेश निश्चित करा. चला उज्ज्वल भविष्याकरता एकत्र येऊयात. आमचा पत्ता श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणीकंद पुणे, पुणे नगर रोड, वाघोली, BJS कॉलेजच्या मागे, लोणीकंद पुणे, 412216. मोबाईल क्रमांक 9595940195, 9923591555 आणि 9923592555. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. प्लास्टिक बंदीचं सर्वत्र मोठं स्वागत केलं जात आहे. या प्लास्टिक बंदीला पर्याय म्हणून माळशिरस गावालगत असणाऱ्या किल्लेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक प्रभाकर गंद्रे यांनी कागदी कुंड्या आणि पिशव्या तयार केल्या आहेत. शाळकरी मुलांना कागदी कुंड्या आणि पिशव्या बनवण्याचं तंत्र शिकवणार अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. सध्या होत असलेल्या निसर्गाचा ऱ्हास आणि प्रदूषणाचं वाढतं रौद्र रूप पाहता शासनानं प्लास्टिक बंदीचा घेतलेला निर्णय हा स्वागतार्ह आहे, असे मानणारे पुरंदर तालुक्याच्या माळशिरस या गावालगत असलेल्या किल्लेवाडीचे ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे येथील ज्येष्ठ नागरिक प्रभाकर गंद्रे यांनी प्लास्टिक बंदीला पर्याय म्हणून टाकाऊ वस्तूंपासून कुंड्या तयार केल्यात. आजच्या पारंपरिक जनजीवनाचं महत्त्व कळावं याकरता आपलं अंगण, आपलं घर, शेत ते वाडी वस्ती शहरापर्यंत कागदी कुंड्या वापरण्याची आग्रही भूमिका गंद्रे काकांनी घेतली आहे. इतकंच नव्हे तर गंद्रे काका स्वतः घरोघरी जाऊन प्लास्टिक मुक्त रहा, कागदी कुंड्या तयार करायला शिका आणि घर आणि अंगण स्वच्छ ठेवा असा संदेश देत आहेत. आपलं घर अंगण सतत मुलांनी गजबजलेलं जावं याकरता मुलांना मोफत पर्यावरण कार्यशाळेद्वारे कागदी कुंड्या आणि पिशव्या बनवण्यासाठी प्रशिक्षण देणारं तंत्र सर्वत्र अंमलात आणलं पाहिजे याकरता तालुक्यातील सर्व शाळांना आवाहन करण्यात आलंय. पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागामधील माळशिरस किल्लेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक प्रभाकर सीताराम गंद्रे हे मुंबई इथून सेवानिवृत्त झाल्यानंतर माळशिरस इथे आले. वृद्धापकाळामध्ये फक्त बसून न राहता सर्वत्र झालेल्या प्लास्टिक बंदीला पर्याय म्हणून पर्यावरणाला प्लास्टिकमुळे होणारा धोका लक्षात घेऊन घरामधील रद्दी कागद आणि कंपनीमधील रद्दी गोळा करून घराच्या अंगणामध्ये झाडे लावण्यासाठी कागदांच्या कुंड्या तयार करण्यात आल्यात आणि बाजारासाठी कागदाच्या पिशव्या तयार करण्यात आल्यात. प्रभाकर गंद्रे यांनी कागदाचा वापर करून केलेल्या कुंड्या इतक्या मजबूत आहेत की त्यामध्ये माती भरून एखाद्या झाडाचं रोप लावलं आणि रोज पाणी घातलं तरी त्या खराब होत नाहीत. रोपांची योग्य वाढ होईपर्यंत कुंडीमध्ये लावून नंतर ते जमिनीमध्ये खड्डा करून कुंडीसहित त्या खड्ड्यामध्ये लावलं जातं, तर त्या खड्ड्यामधील कागदाच्या कुंडीचं खत होतं
आणि प्रत्येकानं आपल्या स्वतःपुरत्या कुंड्या जरी तयार केल्या तरी प्लॅस्टिकमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास टळेल, असे प्रभाकर गंद्रे सांगतात. प्लॅस्टिकवर बंदी आणल्यामुळे, आणि बंदी आणली ती गोष्ट चांगली आहे. आपले न्यूजपेपर, घरातले वेस्ट पेपर, कारखान्यातले वेस्ट पेपर याचपासून ह्या कुंड्या बनवलेल्या आहेत. याला मोठ्या उद्योगाची गरज वाटत नाही. हस्तउद्योगामध्ये ह्या कुंड्या होऊ शकतात आणि ह्या कुंड्या झाड आल्यानंतर ॲज इट इज तुम्ही जमिनीच्या खड्ड्यामध्ये ते गाडू शकता आणि ह्या पेपरचं नंतर खत होतं. त्यामुळे हे प्रदूषणमुक्त अशा हे थैल्या आहेत, बॅगा आहेत, कुंड्या आहेत. होली नमस्कार. आज आता आपण बोलेश्वरच्या पायथ्याशी असणाऱ्या किल्लेवाडी या ठिकाणी आहोत. या ठिकाणी प्रभाकर सीताराम गद्रे हे वयाच्या 80व्या वर्षीसुद्धा एक समाजाला दिशा आणि प्रेरणा देणारा अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम त्यांनी निर्माण केलेला आहे. सध्या पर्यावरणाचं संतुलन पूर्णपणे ढासळलेलं असताना, प्लॅस्टिकमुळं पर्यावरणाची प्रचंड हानी होत असताना महाराष्ट्र शासनाने अतिशय चांगला उपक्रम पर्यावरण बंदीचा घेतलेला आहे. आणि अशावेळी झाडांच्या लागवडीसाठी, रोपांच्या लागवडीसाठी या ठिकाणी प्रभाकर गद्रे साहेबांनी या ठिकाणी कागदापासून पिशव्या आणि पिशव्यांपासून परत कुंड्या तयार केलेल्या आहेत. आणि त्या अतिशय चांगल्या प्रकारच्या कुंड्या आहेत की ज्याच्यामध्ये रोपांची लागवड केल्यानंतर ती रोपं जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने टिकण्यासाठी या कुंड्या खूप उपयुक्त आहेत. आणि हा उपक्रम त्यांचा शालेय विद्यार्थ्यांच्या करता, समाजातील वेगळ्या स्वयंसेवी संस्थांकरता अतिशय दिशा देणारा असा आहे. आणि अशा उपक्रमाचं कौतुक होणं, त्या उपक्रमाचा प्रचार आणि प्रसार होणं हे गरजेचं आहे. शासनाच्या प्लॅस्टिक बंदीच्या उपक्रमामध्ये खऱ्या अर्थानं ज्येष्ठ नागरिकाने या ठिकाणी अशा पद्धतीची सुरुवात केलेली आहे आणि मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि आमची शाळा, परिसरातल्या शाळा या उपक्रमाचा निश्चित फायदा करून घेतील. सध्या ग्रामीण आणि शहरी भागामध्ये इतरत्र मोकळ्या जागेमध्ये अवास्तव कचऱ्याचे मोठमोठे ढीग पडलेले आढळतात आणि त्यामध्ये सर्वात जास्त कचरा असेल तो प्लास्टिकचा असतो. आणि प्लास्टिकचा असणारा कचरा खत म्हणून जरी शेतामध्ये आला तरी तो 5-5, 10-10 वर्षे कुजू शकत नाही. त्याने पर्यावरणाचा ऱ्हास होतो. यामुळे सध्या शासनाने सर्वच ठिकाणी प्लास्टिकवरती बंदी आणल्यामुळे ज्या नेहमीच्या वावरामध्ये असणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या लहान मोठ्या समस्या सर्वसामान्य माणसांपुढे येतात. त्यातून आमच्या माळसरस गावचे हे ज्येष्ठ नागरिक की त्यांनी या समस्या सर्वसामान्यांना भेडसावू नये म्हणून कागदापासून पिशवी तयार करणे आणि कागदांपासून कुंड्या तयार करणे. त्यांनी तयार केलेल्या कुंड्या खरोखर अतिशय चांगल्या प्रकारच्या आहेत, चांगल्या दर्जाच्या आहेत आणि त्यामध्ये रोप लावून त्यांनी त्यामध्ये वाढ केलेली आहे. पाणी घालून देखील त्या कुंड्या जशा ना तशा जागेवरती आहेत आणि त्या कुंड्यामधून झाड वाढत चालल्यानंतर खड्ड्यामध्ये ते ज्या वेळेस गाळलं जातं त्यावेळेस ते प्लास्टिकचा जो आपला कागदाचा खत होतं. आणि हा जो त्यांचा खरोखरच चालू असलेला उपक्रम आहे हा आम्हाला अभिमानाने सांगण्यासारखा आहे. वेळोवेळी शाळेमध्ये जाऊन हा उपक्रम आम्ही त्यांच्यासमोर दाखवूच आणि त्याचबरोबर तरुणांमध्ये एक अशा व्यवसाय वाढीसाठी जे काय करता येईल ते आम्ही करू. विजयकुमार हरिश्चंद्र, C24 तास, जेजुरी. राज्यभर प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी केली जाते. पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून सरकारच्या या निर्णयाचं पालन करण्यात येत आहे. पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागानं पहिल्याच दिवशी धडक कारवाई करत तब्बल 8,711 किलो प्लास्टिक आणि प्लास्टिकच्या वस्तू जप्त केल्यात, तर 3,70,000चा दंड देखील वसूल करण्यात आला. राज्य सरकारनं राज्यामध्ये लागू केलेली प्लास्टिक बंदीची सर्वत्र कडक अंमलबजावणी होती आहे. पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून सरकारच्या या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येते. पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागानं पहिल्याच दिवशी धडक कारवाई करत तब्बल 8,711 किलो कॅरीबॅग्स, थर्माकोल आणि प्लास्टिकच्या वस्तू जप्त केल्यात. याही पुढे अशीच कारवाई सुरू राहणार आहे.
यामध्ये 3,70,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. तर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागानं देखील 8 क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाई केली आहे. दिवसभरामध्ये केवळ 115 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलाय. तर 15 जणांवरती कारवाई करून 80,000 रुपये दंड वसूल करण्यात आलाय. राज्य शासनानं प्लास्टिकच्या पिशव्या, चमचे, ग्लास, स्ट्रॉ, थर्माकोल ताटं, ग्लास, वाट्या, उत्पादने साठवण्यासाठी असलेली प्लास्टिकची आवरणं, द्रव्यपदार्थ साठवण्यासाठी वापरण्यात येणारं प्लास्टिक, अन्नपदार्थ साठवण्यासाठी वापरलं जाणारं प्लास्टिक आणि थर्माकोल डेकोरेशन यावरती बंदी घातली आहे. 23 मार्च रोजी राज्य शासनानं प्लास्टिक बंदीची अधिसूचना जारी केली होती. त्यानंतर या वस्तूंचा साठा पूर्णपणे संपण्यासाठी 22 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता ती मुदत संपली आहे. अमोल उदमालेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाचं सर्वत्र होतंय पालन, मात्र राहुरी नगर परिषदेनं केली आहे शासनाच्या आदेशाची पायमल्ली. नांदेड येथील गाडीपुरा भागामध्ये गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात, 2 जिवंत काडतुस जप्त. धामारी येथील महाविद्यालयीन मुलीचा शेततळ्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू, गावामध्ये पाण्यासाठी गेलाय दुसरा बळी, परिसरामध्ये पसरली शोककळा. आणि किल्लेवाडीचे प्रभाकर गंद्रे यांनी प्लास्टिक बंदीला शोधला पर्याय, कागदी पिशव्या आणि कुंड्या तयार करून पर्यावरणाचं रक्षण करण्याचा देण्यात येतोय संदेश. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत राहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.